सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल झालंय। शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत 1 तासांपासून चर्चा सुरू आहे। अंतरवाली सराटीतील एका घरामध्ये ही चर्चा केली जाते। आंदोलनाबाबत आता तोडगा या चर्चेतून निघणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। शिष्टमंडळ सरकारचे पोहोचलंय अंतरवाली सराटीमध्ये। संभाजीनगरहून काही वेळापूर्वी निघालेलं होतं शिष्टमंडळ आणि आता काही वेळापूर्वी पोहोचलंय अंतरवाली सराटीमध्ये। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आता आहेत। नितेश महाजन आपल्या सोबत आहेत। तर नितेश, काय नेमकी चर्चा होते, काही तोडगा निघतोय का? आपल्याला माहिती आहे, आज सकाळी राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी आले होते आणि यावेळेला जवळपास 12 मागण्यांपैकी 4 मागण्या जरांगे पाटील यांनी मान्य केलेल्या आहेत, तर उर्वरित 8 मागण्या ज्या आहेत तर त्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी काही अभ्यासकांची बैठक जी आहे ती आज बोलवली होती। त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांचे अभ्यासक या ठिकाणी बोलवून घेतले आणि त्यांच्यासोबत जवळपास 1 तासापासून ही बैठक अंतरवाली सराटीतील एका घरामध्ये सुरू आहे। सध्या या अभ्यासकांसोबत हे शिष्टमंडळ चर्चा करत आहे। त्यानंतर शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी जरांगे पाटील ज्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर याबाबतचा निर्णय केला जाणार आहे। विशेष म्हणजे जी चर्चा सध्या सुरू आहे ती सातारा गॅझेट संदर्भात सुरू आहे। कारण एका बाजूला आपल्याला माहिती आहे की या अगोदर हैदराबाद गॅझेट्स राज्य सरकारने लागू केलेला आहे, त्या संदर्भातला GR काढलेला आहे। मात्र या GRला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचा नवीन GR सातारा संस्थानचा जर काढला तर मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप जो आहे किंवा त्याला देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकतं, अशा प्रकारचं हे आहे। अशा प्रकारची शंका जी आहे ती सरकारला आहे आणि त्यामुळे सरकार 1 महिना मुदतवाढ हे गॅझेट लागू करण्यासाठी मागते। मात्र मनोज जरांगे पाटील एवढा कालावधी राज्य सरकारला द्यायला तयार नाही आणि त्यामुळं ही चर्चा जी आहे तर ती लांबणीवर पडत आहे। आता हे शिष्टमंडळ जे अंतरवालीमध्ये दाखल झालेलं आहे ते पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर याबाबत या उपोषणाचं नेमकं काय होणार आणि काय निर्णय घेतला जाणार आमच्यापर्यंत पोहोचू शकता, म्हणजे तिथे काय नेमकं घडतंय त्याची कल्पना आम्हाला पण येईल। नक्कीच, मी आता ज्या ठिकाणी चर्चा शिष्टमंडळाची सुरू आहे त्या ठिकाणी उपस्थित नाही आहे। मात्र जरांगे पाटील ज्या ठिकाणी आमरण उपोषण करतायत त्या ठिकाणची चित्र मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी आता सध्या जरांगे पाटील आज संपूर्ण दिवसभर या ठिकाणी उन्हामध्ये आमरण उपोषण करत होते आणि त्यानंतर त्यांची प्रकृती जी आहे ती काहीशा प्रमाणामध्ये खालावलेली आहे। त्यांनी अन्न पाणी घेतलेलं नाही आणि त्यामुळे एक प्रकारचं ऊन जे आहे ते जवळपास 42 ते 43 डिग्री सेल्सिअस तापमान होतं आणि त्यामुळे त्यांची प्रकृती जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये खालावलेली आहे। सकाळपासून ते याच ठिकाणी पडून आहेत बाजेवरती आणि त्यामुळं मराठा आंदोलकांमध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी जी आहे तर ती चिंता व्यक्त केली जाते। त्यामुळं या जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणावरती तातडीने सरकारनं तोडगा काढावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती मराठा आंदोलकांमधून होताना दिसून येते। नितेश, तिथे आता काही आंदोलक सुद्धा तुमच्या दृश्यांमध्ये आम्हाला दिसले, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, काय म्हणणं आहेत ते जरा तुम्हाला जाणून घेता येईल का? काही आंदोलक जे आहे तर त्यांच्याकडे मी जाण्याचा प्रयत्न करतो। अनेक आंदोलक जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी आहे आणि त्यामुळं आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती जशी जशी खालावत चाललेली आहे त्यामुळे या ठिकाणी आंदोलकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येत आहे। मला सांगा, पाटलांच्या आमरण उपोषणाकडे सरकार कुठेतरी दुर्लक्ष करत आहे अशा प्रकारचा आरोप होतोय, तुम्हाला नेमकं काय वाटतंय? होय, मुंबईमध्ये दिलेला शब्द त्यांनी पाळलेला नाही आणि आज देखील दादांनी त्यांना शिष्टमंडळाला वेळ दिला होता, परंतु त्या वेळेचं गांभीर्य न घेतल्यामुळं परत एकदा समाजासाठी दादा उपोषणाला बसलेले आहेत। परंतु सरकारला माहीत नाही, घराघरातला मराठा समाज तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे, ह्या सरकारचा निषेध करीत आहे। कारण की मागण्या जर वेळेत जर पूर्ण केल्या तर दादा सरकारला वेटीस का धरतील हा प्रश्न समाजामध्ये आहे। रात्री दिवसा समाज अंतरवलीकडे, मुंबईला जशा गाड्या गेल्यात त्याच पद्धतीने गाड्या अंतरवलीकडे निघणार आहेत आणि येणारा काळ सरकारने जर लवकर दखल नाही घेतली तर उग्र स्वरूपाचे आंदोलन ठिकठिकाणी होतील।
आणखी काय आंदोलक आपल्यासोबत आहे मला सांगा. आज जरांगे पाटलांची तब्येत जी आहे ती खालावलेली आहे उन्हामुळे. तुमची नेमकं काय भावना आहे, काय तुमचं म्हणणं आहे सरकारकडे? जय जिजाऊ जय शिवराय. मनोज दादा जरांगे पाटील हे गेल्या 3 वर्षापासून आंदोलन करीत आहेत आरक्षणासाठी, आणि सरकारला एक जबाबदारी म्हणून त्यांनी व्यवस्थित मार्ग काढायला पाहिजे होता. प्रत्येक वेळेस 2 वेळेस मिटिंग झाल्या, त्या मिटिंगमध्ये त्यांनी जी काही दगाबाजी केली ती आता यावेळेस व्हायला नाही पाहिजे. आणि आता जे शिष्टमंडळ आलं आहे त्यांनी निर्णायक भूमिका घेऊन इथं यावं आणि दादाच्या तब्येतीकडं जास्तीत जास्त म्हणजे लवकरात लवकर ते लक्ष द्यावं आणि हा निर्णय घ्यावा. मला आणखी काही आंदोलक आहे त्यांचे देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मला सांगा काय नेमकं म्हणणं आहे या आमरण उपोषणाबाबत तुमचं? कारण की गेल्या 3 वर्षामध्ये मनोज दादा 2 वेळेस मुंबईला गेले होते, परंतु प्रत्येक वेळेस सरकारने फसवलं. आणि आता पण 43-45 डिग्री सेल्सिअस एवढ्या कडक रखरखत्या उन्हामध्ये मनोज दादा उपोषणाला बसलेत. सरकारने वेळीच दखल घेणं आवश्यक आहे. आज दिवसभर इतका मनोज दादांना त्रास झाला, आता पण त्रास चालू आहे. सरकारने वेळेची वेळ जर दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आंतरवर इकडे येण्याच्या तयारीत आहे. आणि याच दादाच्या उपोषणाला उग्र स्वरूप येईल, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घेणं आवश्यक आहे. आजच निर्णय घेतला पाहिजे. अशा पद्धतीने आपण जे आहे तर मराठा आंदोलकांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मराठा आंदोलक जे आहेत तर ते मनोज जरांगे पाटील यांची खालवलेली प्रकृती बघता अधिकाधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. ठीक आहे नितेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि त्याचबरोबर आंदोलकांचं काय म्हणणं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवलं, तपशील पण आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी.